संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत हेल्थ सुरक्षाचे देश सुरक्षा आणि अबकारी सुधारणा विधेयक वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं सादर. देशातली 12 बनावट विद्यापीठं बंद केल्याची सरकारची लोकसभेत माहिती. SIRच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. या अधिवेशनात लोकसभेत वंदे मातरमवर 10 तासांची विशेष चर्चा होणार. पंतप्रधान चर्चेत होणार सहभागी. संवैधानिक नियमांचं पालन करत राज्यसभेच्या लक्ष्मण रेषेची मर्यादा सदस्यांनी पाळावी. नवनिर्वाचित अध्यक्ष CP राधाकृष्णन यांचं आवाहन. संसदेचं हिवाळी अधिवेशन देशाच्या प्रगतीला गती देईल, पंतप्रधानांचा विश्वास. विरोधकांनी नकारात्मकतेऐवजी राष्ट्र उभारणीवर भर देण्याचं आवाहन. डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीच्या सर्व प्रकरणांचा तपास CBIनं करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. सर्व राज्यांना CBIला सहकार्य करण्याची सूचना. वक्फ सुधारणा कायद्याअंतर्गत मालमत्तांची नोंदणी करण्याच्या 6 डिसेंबरच्या मुदतीला वाढ देण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. दिल्ली स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचे 8 वेगवेगळ्या ठिकाणी छापे. अल फलाह विद्यापीठाच्या संस्थापकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य. मुख्यमंत्री निर्णयाचा फेरविचार करण्याचं भाजपाचं निवेदन. पर्यावरणविषयक आक्षेप आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रताप सरनाईक. आणि माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र केवळ उद्योग नाही तर अनेकांना जोडत रोजगार देणारी सर्जनशील कला. CIIच्या कार्यक्रमात माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांचं प्रतिपादन.